जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांडवले इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉफ्ट एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या चॅनलला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो आजचा खूपच छान झालेला आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या शेड्यूलला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रीसेट आणि शिकेपिटे प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बघू शकता बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिंपली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी इथं ओव्हरली व्हिडिओ आणि मी इथं तुम्हाला इथं टेक्स्ट पीएनजी मी ऍड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. बघू शकता मित्रांनो, मी इथनं अनहाईड करून घेतलेलं आहे. तर अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, 7.14 सेकंदावर जायचं आहे. करेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मग फोटोला ऍड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत एक बीटला आपल्याला एक फोटो इथं ऍड करायचे आहेत. तर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ऍड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर मित्रांनो मी इथनं पटकन इथनं फोटो ऍड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बीटला मी इथनं एक फोटो ऍड केलेले आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ऍड केल्यानंतर काय करायचं आहे, 7.14 सेकंदावर जायचं आहे. करेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टेंगल ऍड करा. रेक्टेंगल पूर्णपणे लास्ट का रेक्टेंगल वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल मध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक खाली करायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि व्हाईट असं वरती करायचं आहे. बघू शकता मी असं व्हाईट वरती केलेलं आहे. व्हाईट वरती क्लिक करून इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. बघू शकता ट्रान्सपरंट केल्यानंतर आपल्याला इथे एक शॅडो क्रिएट होऊन जाईल. मित्रांनो 7.14 सेकंद आहे. करेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर मटेरियलमध्ये एक तुम्हाला इथं टेक्स्ट पीएनजी दिलेले आहे. ते टेक्स्ट पीएनजी ला इथं ऍड करा. टेक्स्ट पीएनजी ला पूर्णपणे लास्टला घ्या. बघू शकता इथं टेक्स्ट पीएनजी ला व्यवस्थित आपल्याला इथं खाली असं सेट करायचं आहे. बघू शकता मी असं प्रॉपर इथनं सेट केलेलं आहे. तर सेट केल्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे मित्रांनो. शिक इफेक्ट प्रीसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रीसेट मधलं मित्रांनो पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतो, त्या बीट जवळ यायचं आहे. 20.11 सेकंदावर जायचं आहे. 20.11 सेकंदापासून जी शेवटपर्यंत आपल्याला मित्रांनो हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी इथनं पटापट इथनं पेस्ट करून घेतो इफेक्ट. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथनं पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रीसेटला ओपन करा.
शेक प्रेसेट मधला 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 7.14 सेकंदावर जायचं आहे करेक्ट. जे 7.14 सेकंदा समोरचे जे 4 फोटो आहेत त्या चारही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहे. 7.14 सेकंदा समोरचे करेक्ट 4 फोटोला आपल्याला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी पटापट इथने इफेक्ट पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, बॅक यायचं शेक इफेक्ट प्रेसेट मधला मित्रांनो 3 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मी बीट सांगतो त्या बीट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला करेक्ट मित्रांनो 10.22 सेकंदावर जायचं आहे. 10.22 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. नंतर त्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर एक आड एक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी करून इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तुम्ही बघा मी एक बीटला एकाड एक फोटोला मित्रांनो मी हा इफेक्ट इथनं पेस्ट करत आहे. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होऊ शकतं मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल आजचा. तर मी इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बघू शकता आपल्याला हा फोटो सोडायचा आहे. नंतर लहान लहान बघू शकता इथं बीटला फोटो आहेत. ते फोटो सोडायचे नंतरच्या बघू शकता इथं एकच मोठा फोटो आहे. त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. नंतर जे लहान लहान फोटो आहेत ते आपल्याला सोडायचे आहेत. त्याच्यानंतरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता मित्रांनो 10.22 पासून आपण इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर मित्रांनो जे आपण फोटो सोडलेले आहेत, जे एकाधिक म्हटलेलं मी, ज्या फोटोला मित्रांनो आपण इफेक्ट पेस्ट केलेलं नाही, त्या फोटोला आता आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी करून इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी करून तिथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. बघू शकता झालेलं आहे तिथनं इफेक्ट पेस्ट करून 2च फोटो राहिलेले आहेत. तर बघू शकता मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले सर्व फोटोला. पेस्ट केल्यानंतर बघू शकता जे हे लहान लहान फोटो आहेत, त्या लहान लहान फोटोला आपल्याला इथनं इफेक्ट पेस्ट करायचा नाही. तर मित्रांनो करेक्ट आपल्याला 9.5 सेकंदा जो यायचा आहे, 9.5 सेकंदा समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा ह्यू शिफ्ट इथनं इफेक्टला सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. आपल्याला स्टार्टला एक की द्यायची आहे, एंडला एक की द्यायची आहे. एंडची जी की आहे आपल्याला 10x ठेवायची आहे. तर बघू शकता आपल्याला इथनं स्क्रोल करत राहायचं आहे 10x यूज तोपर्यंत. तर बघू शकता आपल्या इथनं 10x आलेलं आहे. आपल्याला स्टार्टिंगला याच्या प्लस सेकंडवरती क्लिक करून इथनं एक रेक्टेंगल ॲड करा. रेक्टेंगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टेंगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करायचं आहे. स्ट्रोकची साईज 11 ठेवा. स्ट्रोकचा इथनं कलर व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. बॉर्डर ॲड झालेली आहे मित्रांनो. आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. एवढं कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.